एससीएल समूहाचे चेअरमन डॉक्टर सुभाष चंद्रा यांच्या दी झेड फॅक्टर यांच्या पुस्तकाच्या मराठी अनुवादाचं मोठ्या दिमागात प्रकाशन करण्यात आलं। या पुस्तकाचं प्रकाशन एससीएल समूहाचे चेअरमन डॉक्टर सुभाष चंद्रा, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या दिग्गजांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी सर्वांनीच डॉक्टर सुभाष चंद्रांच्या असामान्य प्रवासाचं तोंड भरून कौतुक केलं। तर या पुस्तकाच्या अनुवादाच्या निमित्तानं मराठी उद्योग साहित्यात मोठी भर पडल्याचं मत झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांनी व्यक्त केलं। मराठीमध्ये आपल्याकडे उद्योजकीय साहित्य अत्यंत कमी, त्यातही एक 90 वर्ष 90 इयर्स टिकलेला उद्योग समूह, त्याची उभारणी अथपासून कशी झाली, 5 पिढ्यांनी 5 जनरेशन्स उद्योजकतेची मूल्य आपल्याकडे कशी टिकवली, कास कशी धरली, त्याही पेक्षा सुद्धा इतर घराण्यात न दिसणारी गोष्ट म्हणजे हे सगळं कुटुंब एकत्र कसं राहिलं, नवनवीन व्यवसायाच्या वाटा कशा शोधल्या गेल्या, काही व्यवसाय कठोरपणे का बंद केले गेले, माणसांची पारख कशी केली गेली आणि त्याही पेक्षा ज्यांनी आपल्याला आयुष्यात फसवलं त्यांच्याबद्दल देखील उदार दृष्टिकोन कसा ठेवला गेला, हे सगळं या पुस्तकात आहे। एवढंच नाही तर अगदी केलेल्या चुकांची देखील कबुली आहे। या सगळ्यापेक्षा मला सर्वात काय आवडलं असेल तर ते म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातलं एका मारवाडी कुटुंबातलं वातावरण कसं होतं, त्या उद्योग घराण्यांची प्रगती कशी झाली, एक छोटा व्यवसाय ते लघु उद्योग, लघु उद्योग ते मध्यम उद्योग, मध्यम उद्योग ते मोठा उद्योग आणि मोठा उद्योग ते ग्लोबल उद्योग, हा सगळा विस्तार कसा झाला, या विस्तारात अनेक परीक्षा पाहणारे क्षण, कौटुंबिक ताणतणाव, हळुवार प्रसंग, एका उद्योगाच्या कुटुंब प्रमुखानं या प्रसंगी आपल्या मनाची उद्योजक म्हणून जडणघडण कशी झाली हे सगळं लख्खपणे डॉक्टर सुभाष चंद्रा यांनी त्यांच्या पुस्तकात मांडलेलं आहे। डॉक्टर सुभाष चंद्रा यांच्या इंग्रजी पुस्तकाचा मराठीतील अनुवाद तर झी फॅक्टर हा मराठी वाचकांना सादर होत आहे। बऱ्याच जणांचा, बहुतेक सर्वांचाच सुभाषचंद्रजी यांच्याशी परिचय जरी असला, त्यांची जीवनगाथा इतकी अद्भुत आहे आणि त्यातून इतकी प्रचंड प्रेरणा घेण्यासारखी आहे आणि म्हणून मराठी वाचकांच्या करता हे पुस्तक मला वाटतं अतिशय महत्त्वाचं ठरेल। मित्रत्व करायचं असेल तर मित्र सुद्धा टोकापर्यंत करणार आणि संघर्ष करायचा असेल तर काही हातचा न राखता संघर्ष करणार, हे त्यांचं वैशिष्ट्य होतं। आणि माझ्या बाबतीत संघर्षही झाला आणि मित्रत्वही झालं। हे त्यांचं चरित्र वाचल्याच्या नंतर बऱ्याच ठिकाणी माझा उल्लेख केला आहे आणि तो विशेषतः सर्चाच्या संबंधीचा आहे। त्यांनी इथं आल्याच्या नंतर एसएल वर काढायचा निर्णय घेतला, ते माझ्याकडे आले। दिल्लीवरनं सूचना होती, त्या काळामध्ये साधारणतः दिल्लीची सूचना आल्यानंतर मुख्यमंत्र्यांना नाही म्हणता येत नव्हतं आणि ती त्यांची सूचना स्वीकारली। मी त्यांच्याशी बोललो, त्यांना परवानगी देऊन टाकली। जिथून सूचना आली तिथं मी त्यांना विचारलं की परवानगी आणि बाकीचं सगळं सहकार्य मी देईन, काही अन्य सूचना आहेत का? त्यांनी सांगितलं की सूचना नाहीत, पण कुठल्याही प्रकारची सवलत द्यायची नाही। मी सर्वप्रथम या ठिकाणी सुभाषचंद्राजींचं अभिनंदन करतो की अतिशय प्रांजळपणे आपल्या जीवनाची वाटचाल या झी फॅक्टरच्या माध्यमातून त्यांनी आपल्या सर्वांसमोर आणली। काही वेळापूर्वी याच ठिकाणी अनन्य सोहळा झाला आणि या सोहळ्यामध्ये आपण बघितलं की सामान्य माणसं असामान्य काम कसं करू शकतात आणि सामान्य माणसाच्या असामान्य कार्याने आपल्याला किती प्रेरणा मिळू शकते। मला असं वाटतं की अशा प्रकारचा सोहळा हा करण्याची जी काही प्रेरणा
झी 24 तासला मिळाली असेल ती सुभाषचंद्रजींच्या वाटचालीमुळेच, त्यांच्या जीवनचरित्रामुळेच मिळाली असेल. तरुण पिढी करता त्यांचा अनुभव आपल्या जीवनात लो एम इज क्राईम आणि आपल्या आयुष्यात काही कमवायचं असेल तर संकटावर मात करून हिमतीने कसं पुढे जायचं याचा उत्तम अनुभव या पुस्तकातून मिळतो. मी सुभाषजींना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. आणि विशेषतः तरुण एंटरप्रिनरशिप जी आहे ती जर विकसित करायची असेल तर नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे बनलं पाहिजे आणि विशेषतः मराठी माणसाकरता सगळ्यात आवश्यक आहे. फडणवीस साहब ने कहा कि जब मेरे पिताजी ने 4 वर्ष पहले कहा कि अपना साथ साथ अपना एक्सपीरियंस भी बांटो, तो ये किताब भी उसी की शुरुआत थी कि अगर मेरा एक्सपीरियंस से लोग सीख सकें, युवा लोग सीख सकें, तो मेरा काम करना सफल होगा, ये 50 वर्ष का और आगे आने वाले समय का भी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.